हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघितला तुम्ही कालच्या व्हिडिओत आम्ही ना बनवलेला डोसा आणि बटाटा. तर आज आम्ही बनवतोय इडली, कारण त्यांना आवडते है ना. तर बघा इडलीसाठी काल ना डोसा केलता ना, त्यातलं असं पीठ सारण म्हणतात ना उरून राहिलेलं, त्यामुळे म्हणलं आज इडली बनवा. इकडं भांडी काढल्यात आणि हे असं इडलीचं भांड घेतलंय. तर बघा मम्मीचा मेकअप कोणी केला? तुमचा मेकअप इडली करणार म्हणून माझा मेकअप त्यांना इडली आवडती आणि मला डोसा आवडतो. नारळ आणाय गेला दुकानात. आता ती गेल्यात बघा नारळ आणायला. तर बघा आता विचारू मम्मीला ह्यात काय काय टाकलं. ह्यात काहीच नाही, डाळ ते काल आपण वाटून केलतं ना हा उडदाचं, हा ते टाकलेलं आहे ह्यात. नाही, कालच्या आपण डोस्यात ते टाकलेलं ना, जिरी हिन टाकलेलं ना. हा, ते टाकलं होतं, पण ह्याच्यात नुसतं सोडा हा आणि मीठ मीठ टाकायचं. आता हा मी टाकून घेते. कालच्या डोस्यासाठी ह्यात आपण जिरी टाकलेली बघा. सोडा टाकते. असं थोडं टाकते. तर लय थंडी आहे का नाही? थंडी आहे, लय थंडी. मग काय थंडी लय वाजते बघा. आणि ती गेले तर नारळ आणायला. बर आता येईन ना. आले. काय काय आणलं आज? बनवतो स्पेशल इडली. माझा कुरकुरो पास्ता. चॉकलेट बी आणलं का? बर नारळ, चला आपण नारळाची मस्तपैकी चटणी करू. काल डोसा बरं केलता बटाटा, आज इडली बरं करू नारळाची चटणी. काय पाहिजे तुला? तिला काय पाहिजे का बघ. ती काय करताय तुम्ही? जिमे हो चालली पिशवीतलं खायला पाहिजे तिला. कशी बघती जिमे, कशी बघते बघा की. हे तिला इथं जिमे वास घेते जिमे. पिल्लांना गुड मॉर्निंग दाखवते गुड मॉर्निंग बघ का म्हणती. काय सकाळ झाली म्हणा, उठा. सकाळ झाली उठा. लय थंडी त्यांना, मग घरातच ठेवलंय आपण. जाळीत का दिवसभर जाळी, संध्याकाळी घरात आणायचं. कारण इतका काकडा आहे ना, लय थंडी वाजती. मला आपलं पिलांना ठेवावं घरात, कारण आपली एकच कोंबडी या. आता तिला जोडीदार आणलं, मला ती तरी नीटनाटकी जपावं. अरे बापरे, अरे वा, गुड मॉर्निंग. उठा उठा. उठले सगळे उठले, सगळे उठले. असं ते चला थोड्या वेळ ठेवूया आपण तिकडे जाळी. हो चालतंय. आता ही बनवून घेतलंय मी. आता हे पात्र ठेवायचे एक एक, त्याच्यात सोडायचं. ह्याच्यात हे पीठ बरोबर झालंय का? डायरेक्ट शेवटच बसलं बघा. बरोबर आहे. आता तुम्हालाच माहिती. लावायचं का थोडं? हा लावायचं. पिंडी खात्यात काढला बी वय. 2 मिनिटात जिंकलं 2 मिनिटात तिकडं झालंय बघा. चला इडली मग सोडा घातल्यानंतर अर्ध होतं का नाही? हा फुगलं. असं हलवून एवढं फुगलं. आता मी लावते याला तेल. काय लावती? काय तेल कोणाला त्याला लावती? मग म्हणलं ह्यांना तेल लावते, म्हणलं आता मला कुठं तेल लावते ग, असं म्हणायचं मला. असं हाताला बोटाला लावायचं, असं करायचं. एवढं नाही तेल टाकायचं. बोटाने घ्यायचं गार 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 गार. टिपका टाकला की तेच सगळं लावायचं. मग काय होतं, तुळं सगळं पडतं. सासू सुनबाईचं चालू आहे इथं इडली बनवायचं. असं आम्ही मिळून सगळे काम करतो मस्त. असलं सोप हो. मासा घ्यायचं का? मासे आले, मासे. मासे आलेत मासे. ओ चांबार आहे का? 1 किलो काढा. सकाळ मास. ए माझा हा रव वय मम्मी, रव मासा आलाय. रव मासा घ्यायचा का? हा मला बी नाही आवडत. नाही का? खायला आपल्याला माहिती नाही, ते टाकून द्यायचं काम करायचं. होय. तर आमच्या इथं सकाळ मस्तपैकी टाका येतात शिलापी घेऊन. थंडी तर इतकी आहे की मापाच्या बाहेर आहे. आणि ताजा कसा हालतो मासा. रव नाही खात. रव खाल्लंच नाही कधी आम्ही. ते माझा तर निवार पडतो. चला सकाळ मासे घेतो. सकाळचा नाश्ता चालू आहे इडलीचा. चला आता इकडे चालू आहे बेत. हाय का पाणी त्यात? पाणी निघलं की तो निघलं का? थोडस निघलं. मला दुकानदार काय म्हणलं माहितीये का, तुमचं नशीब, पाणी निघलं ठीक, नाही तर नारळ कसं निघतोय काय माहित नाही. नारळ ह्या दिवसात खराब निघतात ना, त्यामुळे म्हणलं तुमच्या हिशोबाने करा. दमाने लागन.
हा बस फुटला बघा बरं हो का. लई छोटसा नारळ आहे. छोटस नारळ छोटस पैशात असतो. हे छोटा पैसा 30 रुपयाचा. जावा ते आणा. फाटे घेतो. माशेवाली काका बाहेर उभा केले तर इकडे नारळ फोडायला. तर चला आता ह्यातले काढून घेते आणि याची मस्त पैकी चटणी करू. तोपर्यंत हे घेतात मास है ना. दमाने चेज तुटतोय का नाही. नारळ कमी काढते पण तू इकडे खाती उंदरा गत. काय भानगडे हाय. वाटून घ्यायचं कोथिंबीर टाकायचं. खोबरं बारीक करायला घेतलं इथं. आणि आजची सर्दी झालेली आहे आम्हाला. सर्दी आमची काही जात नाही त्याच्यामुळे काही कळत नाही. पाणी पी. ऍक्शन. आता मला डोसा करायचा आहे. हा चटणी बरं. मला इडली कुठं आवडते तेव्हा मला डोसा करायचा आहे. सरका मी करते ना. कर ना मग. मिरच्या संपल्यात घरातल्या आणि मिरच्या आम्ही चाललोय बागात. मग मिरच्या आहेत पण ताजे घ्यावं म्हणलं. असं आहे का. आहेत का त्या झाडाला. घराच्या कडेने मोकळं जर रान असलं का नाही असं नक्कीच लावायचं. मी ताजं खायला भेटतं. आहेत का ह्याला. ही फायदा असतो घरचा. बघा लिंबोनी तर केवढी झाली. सगळे जाळ्या माळ्या झाल्या त्या. घेवडा आहे ह्या का बघा आला घेवडा. मग मी शेंगा आणलं ना घरात. पपई लावली पे का. वाव हो का. असले भारी आले पपया. फुलं नको. देवाला फुलं. किती जात आले फुल. लय पाणी झालं पाकळी. हे दे ना बघा ना. पहिलं फायनली कोंबडी आमची बाहेर आली. ती काय घरात राहत नव्हती. नग म्हणत होती तर आत ठेवू शकतो आपण आहे का ना. मम्मीने भेद का होईना आले बाहेर. आणि यांची डोळे बाहेर दिसतात आहे की नाही. अडकली का तिकडे. सोडा ते सोडली आता पिला उतरते सोडा. तर आता आलो आणि लाईट गेली ना. गावरान मिरच्या आपल्या घरच्या कडाच्या इकडे टाकल्यात मस्त पैकी पुंडीला. आणि इथं हे झालंय ना. इडली तयार झाली का. आता काय करते तू बनवते. हा ती काय मला माहित असत मी तुला रेसिपी बनवूनच दिली नसती ग. खचाच उघडते बघ. शिकायला फ्रीज शिकायला फ्रीज. कढीपत्ता टाकला रेटून. याल टाकली 2 पळी. आणि चिका दिसते रे बाबा. गोड करते ना थोडी साखर टाक. म्हणजे कसं गोड खायला बरं वाटतं ना मम्मी. तर बघा आता मी ना इथं चटणी रेडी करून ठेवली आणि इडली पण आपली शिजती. तोपर्यंत मम्मीने केला इथं डोसा माझ्यासाठी. कारण मला इडली आवडत नाही डोसा आवडतो. त्यासाठी बघा इथं मस्तपैकी 2 माझ्या पुरतं डोसा. मस्तपैकी चटणी तयार झाली है ना. आता डोसा आला बघा. इकडे स्नेहलने मला चटणी वाढली. चला मी आता टेस्ट करून घेतो कशी झाली बघतो. भाजून भाजली का. आता झाली बघा आमची इडली आणि मस्त फुगली. मगाची इडली जरा फेल गेली. झाली ना जरा बरोबर झाली पण हे झाली. फुगली ना जास्त. फुगली नाही जास्त. आता फुगली. ही मस्त झाली. आणि इकडे चटणी डोसा बटाटा